कमल्याची गंठ्या पाहिला घरी कुठं गांठ्याला दिसना ना अरे तो दिसला ना त्याला असा निबार बांबूचे फटके देणार आहे मी. गांठ्याला हा का बरं काय सांगस तुला तिने इतक्या कळी लावल्यात माझ्या चेअरमन बाईला कळ लावितो बर सुजाता बाईला कळ लावितो संगीता बाईला कळ लावितो सगळ्यांना सांगतो चेअरमन आता कुठे आहेत काय करतो इतकं म्हणजे डोक्या हड्या केला दिसला का निबार ठोकणार आहे त्याला मी. हो पण चेअरमन तुम्ही या गांठ्याच्या किरकोळ कारकोळ या मच्छराच्या नादी लागत बसले होय. अहो तुम्ही चेअरमन आहे तुम्ही तिकडं आपलं डेअरीचं काम बघायचं पॉकलॅनचं बिकलॅनचं बघायचं तिकडे सगळ्या गोष्टी हँडल करायच्या या मच्छराचं काय तुम्ही मनावर घेऊन बसले एवढे याला दिसला का 2-4 निबार फटके द्यायचे तुम्ही कुठं त्याच्यात गुंतून बसले राव चेअरमन तुम्ही एवढं मोठं प्रश्न तुमचं सगळं. मग तू एक काम कर दिसला ना ते कुठं माझ्या तावडी सापडलं तर मी बघनच. अहो, पण ऐका मी काय सांगतो तुम्ही त्याला दम बिम द्या ते तुम्ही दम द्यायच्या अगोदरच आहे ना मी त्याला अशा धाशा देतो की त्याला सांगतो ना आमचे चेअरमन कसे येत त्याला सांग जरा चेअरमन काय माणूस आहे. चेअरमनचं नाव जरी ऐकलं ना त्याच्या अशा पुंग्या तयार झाल्या पाहिजे असे त्याला ना धाशा देईन मी हा नको नको मना काय बरं घंटे 2 मिनिटं बस ना. बोल ना लय शांत बसला निवांत बसला. की चेअरमनचा राग कसा आहे रे? चेअरमनचा राग अरे चेअरमनच्या रागाचं तू आहे ना विचारूच नको. चेअरमनचा राग म्हणजे असा तसा राग नाही इतका डेंजर राग आहे ना चेअरमनचा. भाऊ मागे एकदा आहे ना चेअरमन बाई ना नाही म्हणल्या होत्या काय चेअरमनला इतका राग आला ना घरातला फ्रीज आहे ना त्यांनी विहिरीत टाकला होता. भाऊ पुढचे महिनाभर आहे ना महिनाभर त्या विहिरीतून बर्फ बाहेर येत होता बर्फ. हा दुसऱ्यांदा बाई एकदा नाही म्हणल्या काय दुसऱ्यांदा बाई एकदा नाही म्हटल्या इतका राग इतका संताप आला ना चेअरमनला घरातली वॉशिंग मशीन आपली नदीत टाकून दिली. पुढच्या 15 दिवसात अख्खी नदी स्वच्छ झाली. हा आणि बा तुझ्या माहितीसाठी सांगतो बाई तिसऱ्यांदा एकदा नाही म्हणल्या. ऐक ना हे चेअरमन बाई प्रत्येक वेळेस नाही का म्हणतात? आता नाही म्हणून आणि हा म्हणून मला सांगते कशाला हाल करून घेते त्यांचा. म्हणजे अरे बा भर उन्हाळ्यामध्ये चेअरमन म्हणते काय तर नागपूरला फिरायला चालायचं आणि कुडकुड कुडकुड करणाऱ्या थंडीत म्हणते जम्मू काश्मीरला जायचं. मग कसा विषय भाऊ सोप्पा विषय ना त्यांचं टेम्परेचर ते थर्मामीटर का काहीतरी असतं ना ते मोजमाप करायचं मीटरचं त्याच्यापेक्षा बी खतरनाक पारा त्यांचा असा खाली जातो आणि वर जातो. एवढ्या डेंजर असे गरम डोक्याचे ना चेअरमन विचारतच नाही हो असं राग येतो ना त्याला. बाप रे बाप असा रागात कोणी ना त्यांच्या तावडीत सापडू बी नाही भाई. मी तर म्हणतो दुश्मनावर पण ती वेळ येऊ नये. अरे बाया खतरनाक राग आहे खतरनाक ते अरे खतरनाक आहे त्यांचा राग. त्याची माझ्यावर चिल्डे मला हिरीत देतील फेकून. विहिरीत अरे विहिरीत फेकून देतीन तर देतीन तसं नुसतं ना फेकायची तुझ्या आहे ना पायाला दोरी बांधून मग फेकतीन काय ती बी उलटा. कसं उलटा मग कसं बाहेर येशील हा ना हाय का नाही भाऊ. मग आवाज द्यायचा खालून चेअरमन मग चेअरमन वरतून जावा मोठ्याली दगड टाकीन मग तू तुझ्या हिशोबाने बघ असं 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 दगड कसे हुकवायचे ते. पण त्यांचा राग वाकीला खतरनाक कुणी त्यांच्या समोरून बी जाऊ नये इकडे तिकडे बी भटकू नये आणि दिसलं रे दिसला बाप रे बाप काय करीन याची कल्पना पण मी करू शकत नाही. मी चाललो भाऊ. काय खिडकीतून कोण डोकत होतं बघितलं तर ते काय झालं, मी तिथून चाललो होतो आणि त्यांच्या घरातून नाही का कुचू 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 आवाज येत होता. मग काय म्हणला कुचू 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 आवाज येत होता. हे कायच होता मग मी खिडकीतून डोकवलं ना ते खाटाला त्यांनी झोळी बांधली होती आणि त्यात बाळ झोपलं होतं आणि ते झोळीला झोका देत होते त्यामुळे ते खाट्याचा आवाज येत होता कुचू कुचू. अरे बाबा अय गांठ्या काय रे इथं बसला तू आता तोंडात छाणायला पाहिजे. अरे नालायक तू किती कळी लावणार आहे माझ्या सुजाताबाईला कळी लावितो त्या चेअरमन बाईला कळी लावितो संगीला कळी लावितो तुला आहे ना तू टगडे साळी तुम्ही आता. माझी का चुकी चेअरमन बाईने विचारलं आमचे चेअरमन रात्री कुठं असतील. आपण तुला सांगायची काय गरज आहे आता विचारल्यावर सांगायचं नाही का? अजिबात सांगायचं नाही याला नीट समजून सांग नाही तर ना तू दातच पाडीन एका पाहिजे. अयो दात पाडले मिश्री कुठला तू तुझी मिसरी कुठं लाव तिकडे पण परत जर माझ्या नादी लागला आणि माझ्या कळी लावल्या ना तुला सांगतोय हा तुला सुट्टी करणार नाही मी तुझी. गंठ्या चेअरमनचं डोकं साधं नाहीये त्यांच्या तावडीत जर तू सापडला ना नक्की टायरा विरा कार्यक्रमच तू एक काम कर
आता तू सरपंचाला भेट सरपंचाच्या याच्यावर काहीतरी मार्ग काढते नाही तर तू काय कर नाही भाऊ. मी जातो सरपंचाकडे. या सोडा सजना शिरशिरी आली अंग मधाच छे तुझे देखा तो ये जाना सनम. मग काय म्हणता मॅडम? काय नाही. काय म्हणता चल नाही नाराज दिसताय तुम्ही. तुमचा असा पडलेला चेहरा पाहिला ना इथं मला असं करमतच नाही. लय टेन्शन असतं चेअरमन मला काय सांगू तुम्हाला. अहो कोणता प्रॉब्लेम असू द्या कोणतं टेन्शन असू द्या चेअरमनला तुम्ही सांगितलं का सगळं खालास. तुम्हाला सांगण्यासारखंच नाहीये आणि तुम्ही करणार पण नाही. अहो चेअरमनवर शंका तुम्ही. अहो कोणतं काम असू द्या तुमचं एका मिनिटात नाही ना काम तुमचं पूर्ण केलं तिथून पुढे बोला. तुम्हाला वचन देऊ का? तुम्हाला माहिती आहे ना चेअरमनचं वचन म्हणजे चेअरमनचं शासन. ते आहे पण नको मेरा जाऊ दे. वचन ही मेरा शासन असं काहीतरी आहे ना ते. आहे बरोबर आहे पण पाहते मी आपलं जाऊ का. अहो हाय तुम्ही असं माझं नका म्हणजे एकदम असं मला बाजूला लुटू नका तुम्ही फक्त काम सांगा. सुजाताबाईचं काम चेअरमन करणार नाही म्हणजे असं होईल का? तुम्ही कोणतं काम असू द्या. वचन दिलं होय तुम्ही मला. वचन दिलं तुम्हाला मी तुमचं कोणतं काम असू द्या. मी म्हणता फार तिकडून कुठून इकडची म्हणजे दुनिया तिकडं करायची असेल तरी सांगा मी तेवढं करून देतो तुम्हाला. बरं झालं बाई मी गावात चालली होती बाई शोधायला. बाय, आता चेअरमन आले तुम्हाला बाई शोधायचे काय करायचे? अहो माझं गोधड्यांचा लय वास सुटलाय हा, मग तेवढं धुवायच्या होत्या. आलं, असं काम नाही असं नाही काय? नाही नाही, आता वचन आबा, दिलंय सुजाताबाई, तुम्ही, तुम्हाला वचन. काय- नाही 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 चेअरमन ते काय म्हणले तुम्ही आता काय मेरा म्हणता वचन ही ही- मेरा शासन. हा मग वचन पण- दिलं अहो, पण- चेअरमनने वचन दिलं अहो. धुवावंच लागणार गोधड्या आता. हो पण चेअरमनला काय काम सांगायचं असं काम सांगत मी असेल पहिलेच chairman. बोलली होती तुमच्याने होणार नाही तुम्हाला सांगण्यासारखं नाही पण तुम्ही कुठं ऐकून घेताय. अहो, मला वाटलं- घेतलंय आता अंगावर ओढून करा आता चला घरी देते तुम्हाला गोधड्या. अहो, मला वाटलं खूप मोठा तुमचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायचा तर हे असं काय मोठ- मोठाच प्रॉब्लेम आहे एवढ्या मोठ्या गोधड्या मला उचलत नाही भिजल्या का म्हणून मी बाई शोधायला चालले होते आले मध्ये मला द्या मला द्या द्या दिलंय काम चला. कोणी जर पाहिलं चेअरमन तुमच्या घरी गोधड्या धुतोय तर कसं काय म्हणलं गाव मला? घरी नका धुवू नदीला नाही आणि तिकडे धुवा. आता वचन तर देऊन बसलोय तुम्हाला. बरं एक काम करतात तुमच्याकडे ट्रॅव्हलिंग बॅग आहे का? आहे ना हा मग चला ते ट्रॅव्हलिंग बॅग मध्ये घालून गोधडी नेऊ. असं करता का. हा मग तसंच करावं लागणार आता. हो सरपंच हा मला आभाई द्या. आबाई द्या हा कोणापासून त्या चेअरमन पासून. काय केलं चेअरमननी? आता लय दम देऊन गेले नेट राहा म्हणले चेअरमन बाईला काही सांगतो त्या सुजाताला काही सांगतो संगीला काही सांगतो. तू कशाला काड्या करतो मग ज्याचे त्याचे जाईल ना ते तुला काय करायचं? चेअरमन बाईने विचारलं चेअरमन काल दिसले होते का मग मी सांगतो संगी बरोबर दिसले होते सुजाताबाई बरोबर. मी स्वतः थोडी सांगतो ते विचारतात म्हणून सांगतोय ना. अरे काही गोष्टी गप्पी बसत जा ना. हा मग हे असं होतं काय टेन्शन न घेऊ मी सांगतो चेअरमनला नीट. ते म्हणले हातपाय तोडीन आणि दात पाडीन. अरे बापरे. आता एक काम करतो तू जाऊच नको त्यांच्या समोर नाही तर काय भरोसा एक रागात आला माणूस तर. हा ना. हा बरं का काय टेन्शन न घेऊ मी आहे. मी सांगतो चेअरमनला गंठनला हे करा म्हणून माफ करा म्हणून. हा चालेल मी आज्ञास्थळी जाऊन बसतो. आज्ञास्थळी जाऊन बस माफीचा साक्षीदार होतो. हा जा. चालेल. खायला कोटाने करत असं भाऊ घंट्या. चेअरमन हा. तुम्ही वा पुढे मी निर्मा घेऊन येते. म्हणजे जायचंच हे घेऊन मी हा मग दुसरा पर्यायच नाही का काही? नाही नाही धुवावंच लागेल आता ते. पहा ना काही दुसरा पर्याय असेल तर. पर्याय कसं चेअरमन वचन दिलंय तुम्ही. पण मी आमच्या शिरप्याला सांगतो ना ते दोन आणून देईन ना. त्याने थोडी दिलंय वचन तुम्ही म्हणले मेरा वचन ही मेरा काय आहे शासन. हा शासन. मग असं कसं पलटता जाऊ वा पुढे आलेच मी. या मग काय आता. हा कोण्या मेनकेची दृष्ट यास लागली कशी नशिबान थट्टा आज मांडली. काय झालं गंगेवाणी निर्मळ होत असं एक गाव. आली ट्रॅव्हल बॅग घेऊन चल कोण चाललंय गाड्या? आली चेअरमन दिसतय ट्रॅव्हल बॅग घेऊन इकडं कुठं? आईला नक्की घंट्याचं कांड केलेलं दिसतंय. तुकडे तुकडे करून घंट्याला भरलं तर नाही बॅग मध्ये. हे असं दिसतंय काहीतरी. काय चेअरमन कुठं निघाले उन्हात आणायचं? मी चाललोय दुबईला. तुला काय करायचंय? नाही मला काय नाही करायचं. मग निघ तुझ्या वाटत. जा. अयो काय वास आलाय बा बेकार. अयो हो बाळू भाऊ हा काय म्हणतो चेअरमन? चेअरमन अरे चेअरमन दुबईला चालले तर. दुबईला चालले तर? हा आणि त्या बॅगी मधून असा असा उबट वास येत होता. खरं? शपथ ना. मी त्याला म्हणलं काय आहे त्याला काय नाही
तुला काय करायचं मी चाललोय दुबईला. हळू हा? मला एक शंका यायला लागली. काय? तिने नक्की घंट्याचं कांड केलेलं आहे काहीतरी. घंट्याचं खांड मला वाटतं तुकडे तुकडे करून बॅगेत भरलेलं दिसतोय त्याला. चेअरमननी 100%. आयला या चेअरमनने म्हणलंच होतं चेअरमन मी या कंठ्याचं कामच करतो एखाद्या दिवशी याचा भुगाच पाडितो. 100% बहुतेक चेअरमननी कंठ्याचा कार्यक्रम केला. आणि तू चला आता मी सरपंचाला जाऊन सांगतो. आयला लय बरा होता घंट्या आदर मधून राजमान्य फारसान खायला द्यायचा. सरपंच घंट्याचा कार्यक्रम केला. सरपंच का रे चला लवकर त्या चेअरमननी घंट्या मारला आणि सुटक्याचे भरून तुकडे केले तर घेऊन चाललेत ना ते टाकायला. काही बोलत का तू? आज शपथ ना त्याचा सगळा वास येतोय. म्हणलं कुठं चालले तर म्हणले दुबई चालू आणि तिकडं नदीकडे चालले ते त्याचे बॅग घेऊन मग टाकायला. आता ती काय विल्हेवाट करून तू बैल पळून जायचं काय? बहुतेक तेच प्लॅन आहे. तुम्ही चला लवकर पहिलं. अयो सुजाताबाई कशी आहे ना अजून काही बराच वेळ झाला. बघा ना काय चेअरमननी काय कुठाना करून ठेवलाय. खायला तरी मला वाटत होतं काहीतरी शिजतोय डोक्यात चेअरमनच्या. काय वाटायला पाहिजे राव. अरे बघणार राव. अयो वास पण मी येतोय. इथे याचं तुम्हाला खबर लागलीच कस काय तुम्हाला? अहो खबरीचं द्या सोडून एवढा चांगला माणूस तुम्ही मारला राव. हा आणि खुशाल बॅग मध्ये भरलाय. तुम्ही बॅग खोला बरं बॅग पहिली. खोला, बॅग काय कोणाकडे मारलेलं नाही मी बॅग खोलणार नाही. कस काय नाही खोलणार बॅग मध्ये काय आम्हाला बघायचं? नाही 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 मी खोलू देणार नाही बॅग अजिबात. आईला आमची नेते इथे काय करते? अवश्य कशी खोलून नाही देणार नाही राव. नाही. अरे ए, कमले यांना सांग रे माझ्यावर काही आरोप करते मी काय तसं माणूस आहे का? सांग मी अरे कसा या माणूस? निकांच्या मारण्याच्या टाकलाय. चेअरमन कसं माणूस हा? आहे? अरे चेअरमन लय खतरनाक माणूस आहे. तुम्हाला सांगतो चेअरमन बाईने एकदम नाही म्हणले होते. अख्खं ते फ्रीज विहिरीत टाकलं, वॉशिंग मशीन नदीत टाकलं. तुम्हाला काय सांगतो अजून आहे ना उन्हाळ्यामध्ये नागपूर म्हणू नका तुम्ही, थंडीच्या दिवसामध्ये आहे ना, ए, अरे तू काय हिमाचल प्रदेश सांगतोय? म्हणू नका. कमले, अरे मी काय- टेम्परेचरचा विषय संताप आहे, डोक्यात राग अरे आहे. काय सांग- तुमचा अरे माणूस मी दिसला का- ना, सगळे ना तुकडे आहे. तुमचाच माणूस सांगतोय. अहो, तसं नाहीये ते. अरे तसं नाही कमले, खरं सांग खरं. कसं म्हणजे खरं राग- सांग मी कसं आहे. राग म्हणजे आरारापेक्षा अरे, खतरनाक आहे. आता काय सांग अरे तू कॅसेट बंद कर आता. चेअरमन तर अजून इथंच येतं. लयच काम कठाळ चेअरमन. नाही नाही सरपंच, मी उघडू देणार नाही. उघडू देणार. अजून तुम्ही धुवायला सुरुवात नाही केली काय गोदड्या? म्हणजे अहो माझा गोदड्या त्याच्या धुवायला नेले ते. झाला सगळा पाचका आता गावासमोर यांना कळलं आता. काय याच्यात गोदड्यात माझ्या. त्याच्यात गोधडी आहे. हा ते माझ्या बहिणीचे पोर आलते ना. अयो गण त्याच्यात कोणी आणली काय केवढ्याला द्यायची? सू केलेली त्याच्यात. अरे गांड्या जिवंत आहे. आणि चेअरमन कुठे चालले? गोदड्या धुवायला. गोधडी धुवायला? चेअरमन तुमच्या गोधड्या हा चेअरमन धुणार? वचन दिलंय वचन. अरे 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 इकडे बघा. चेअरमननी गोधड्या धुवा बाईच्या. आता गावाला तोंड दाखायची वेळ नाही आली म्हणून आम्हाला इकडं आता बघायला. इकडे बघा. कोणाच्या घरात गोधड्या असल्या तर त्या बरं का चेअरमन लय भारी धुते. द्वैत वचन देते आणि परत वर म्हणतील मेरा वचन ही मेरा शासन आहे. आता तू तर गपरे गांठ्या तुझ्यामुळेच सगळं झालं. तुला तर मी सोडीत इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धामू नको याचा टाऊक वर डोळा.